म्हणजे तयार करताना जनरल आयुष्य जगताना काय फायदा होतो बायको लक्ष देत नाही. करावा तर मी म्हणतो आग्रही आयोग करण्याबाबतीत फायदा होतो, पण त्याच्यात तुम्हाला एक अंतर्मुख होणं जे म्हणतं, आपण आजकाल अंतर्मुख व्हायला तयार नसतो. सगळ्यात महत्व असतं की अंतर्मुख होतो. मेडिटेशनचं शिबिर जे असतं, पहिलं शिबिर सांगतो तुम्हाला, बऱ्याच लोकांना माहिती असेल की 10 दिवस तुम्हाला कुठलाही संपर्क नसतो, एक वेळ जेवण करायचं असते, एक संन्यस्त लाईफ टाईप असतं आणि मौन ठेवायचं असतं, एक शब्द तुम्हाला 10 दिवस बोलता येत नाही. तर हे जे 10 दिवस असतात तुम्हीच तुमचे साथी असतात. तर त्या 10 दिवसात तुमचा विचार जे असतात, तुमच्या मनात सतत येणारे विचार किंवा तुम्हाला पोचत राहणारे विचार, ते त्यांची धार पोचट होत जाते ती, आणि ती तुम्ही स्वतःच करत जाता. तर ती केल्यानंतर त्याचा इफेक्ट जो असतो तुमच्या झालेला तो वर्षभर राहतो. म्हणून ते घरी करणे किंवा पुढे करत राहणे ते तुम्हाला नंतर त्याची जाणीव होत राहिल्यावर आवश्यक होते. तर ती जर तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही आपोआप स्वतःवर ट्रीटमेंट केल्यासारखं स्वतःला हे करता. किंवा तुम्ही एखादा सेमिनार अटेंड करा किंवा एखादं व्यक्तिमत्व विकास शिबिर अटेंड करा. त्या शिबिरामध्ये बरेच लोक अटेंड करून त्याला अटेंडर करून निघून जाणारी असतात, किंवा काही काही त्यातल्या 100 सांगितलेल्या 2 किंवा 3 गोष्टी पिकअप करतात. त्या 2 गोष्टीच त्यांचं आयुष्य कामी लावतात, म्हणजे सक्सेसफुल व्हायला त्यांना कारणीभूत होतात. तर तसं इथे पण होतं. तर इथे तुम्हाला कोणी सांगणारं नाहीये, म्हणजे त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स किंवा जे असतात ते खूपच लिमिटेड असतात. जे काय ट्रीटमेंट करायची ती तुम्हाला तुमचीच करते. त्या 10 दिवसात तुम्हाला फक्त प्रॅक्टिस होते. नंतर तुमचं जे आहे ते तुम्हाला तशी एक अंतर्मुख व्हायची सवय लागते. आणि तुमच्या चुका, म्हणजे चूक झाली तर आपण बर्बाद झालो असं म्हणजे, किंवा बरेचदा त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायची, 30 गोष्ट उघडायची ती सवय असते, ती म्हणजे कमी होते असं मला प्रकर्षण झालं होतं. म्हणजे आणि तर त्याच्यामुळे तुमचं जे सवयी असतात, किंवा आता यांनी जसं म्हटलं की मी प्रत्येक गोष्ट कमिटेड असतो, तर ते तशी कमिटेड ठेवायची सवय, तर ह्या तुमच्या स्वतःचे विचार करून करूनच त्या सुधारत जातात. धन्यवाद दादा. प्रवीण, आणखी काही पाहिजे असेल तुला माहिती तर घरी मिळेल. शेवटचा प्रश्न मी घेतोय प्रशांत ठाकूरकर.